बंदे मालिक तेरा वही है, ईश्वर को जान बंदे मालिक तेरा वही है। कर ले तू याद दिल में हर जा में वो सही है। उसने तुझे बनाया जग खेल है बताया, तू क्या रे बुलाया उम्रा बिता रही है। ईश्वर को जान बंदे मालिक तेरा वही है। जान म्हणजे ओळख, देवाला ओळखता येते पण दाखवणारा पाहिजे, हा एक प्रश्न आहे। ओळखता येते, कोणती वस्तू बिना दाखवण्याची आहे जगामध्ये सांगा बरा? कोणतीही अशी वस्तू एकही नाही का ते दाखवल्याशिवाय त्याला उमजते। आमच्या पूर्वजांनी आम्हाला दाखवला, सगळ्याच गोष्टी दाखवल्या। हे नाते गोते, आई कोणाला म्हणाल, वडील कोणाला म्हणाल, भाऊ कोणाला म्हणाल, बैल कोणाला म्हणाल, पोरगा कोणाला म्हणाल, किती इतके काही नाते गोते त्यांनी दाखवले। आंबा कोणाला म्हणाल, संत्रा कोणाला म्हणाल, केळ कोणाला म्हणाल, कोटी दाखवण्याची भाषा नाही आहे। दाखवल्याशिवाय त्याला शिकता तरी येईल का, त्याला बुद्धी तरी येईल का? नाही। बुद्धी म्हणजे निश्चय, कोणती वस्तू दाखवली तेच त्याची बुद्धी झाली, तेच त्याची बुद्धी झाली। बुद्धी म्हणजे निश्चय। कान कोणता हो, डोळा कोणता हो, हात कोणता हो, पाय कोणता हो, हे सगळे आपल्या जुन्या मंडळीने आपल्याला दाखवले ना। शाळेतील तोच शिक्षण आहे। जो ज्या ज्या क्षेत्रामध्ये गेला तो त्या क्षेत्राचा शिक्षण घेतला, तो त्यामध्ये प्रवीण झाला, तो हुशार झाला। आपण आपल्या पोराबाराला बुद्धी शिकवण्यासाठीच आपण शाळेमध्ये पाठवतो ना। तर दाखवण्याची कोणती भाषा नाही आहे सगळ्याच ठिकाणी। मग देव का आपला असाच असेल बिना दाखवल्याशिवाय? नाही, तो दाखवल्याशिवाय कोणालाही उमजणारच नाही, दाखवाच लागेल। म्हणून साधू संत महात्म्यांनी हे जे शब्द असे लिहून ठेवले, आदी देवासी ओळखावे। देवासी एवढा शब्द तुम्हासाठी महत्वाचा आहे। देवाशी ओळखावे, एवढा एक देव हा